हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ. कालच्या चिंतनामध्ये आपण 14 नंबरच्या भगवद्गीतेतल्या श्लोकाच्या सुरुवात केली होती आणि त्याच्यावर थोडासा विचार चालू होता. यापूर्वीच आपण विचार केलेला आहे की या श्लोकावरती कुंडलिनी शक्तीच्या जागृतीबद्दलचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे, जे आपल्याला भगवद्गीतेच्या कोणत्याही श्लोकामध्ये बघायला मिळत नाही. पण माऊलींनी इथे वर्णन करताना कुंडलिनीचं योगिक असं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन आपण बघणार आहोत. पण त्या वर्णनाचा आपण विचार करताना फक्त त्या ओव्यांचा अर्थ पाहत जाणार आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन त्याचा भावार्थ जो आहे किंवा त्याचा गूढार्थ जो आहे, तो गूढार्थ ज्यांना अनुभव आहे अशा अनुभवी लोकांना, कदाचित असे अनुभवी कुंडलिनी जागृत करणारे आपण विचार केला आहे की फार कमी लोक आहेत आणि त्यामुळं आपल्यालाही त्याचा विचार फारसा करू नये असंच आपल्याला आपले सद्गुरू सांगत असतात. त्यामुळे 14 नंबरच्या श्लोकाचा विचार आपण चाललेला होता की प्रशांत आत्मा विगत बीज ब्रह्मचारी व्रते स्थिता मत संयम मन संयम मच्चित्तो युक्त असित मत्परहा. म्हणजे मनाचा संयम करून सावध चित्त असणाऱ्या योगानं काय करावं, ब्रह्मचर्यामध्ये भयरहित राहून अंतःकरण शांत ठेवण्याचा प्रयत्न या अशा स्थितीमध्ये केला पाहिजे. त्यामुळं विचार चालू होता आपला 211 212 नंबरच्या उभीवर आपण विचार करावा लागलो होतो. सुरुवात माऊलीने केलेली आहे. क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली ही आठवणी हरपली न दिसे वेगू. अशा स्थितीमध्ये जेव्हा हा योगी जातो की कसा की अभ्यास शरीराच्या आणि मनाच्या संकल्पातील सर्व धर्म नष्ट होतात त्याचे, आणि कल्पनानिमे प्रवृत्तीशिमे असं वर्णन माऊलीने वरच्या ओवीतच केलेलं आहे. अशी कल्पना संपली, संकल्प विकल्पाचे असणारे येणारे जे वारे सोसाट्याचे वारे आहेत मनामध्ये घुसणारे हे सगळे थांबतात, सगळं शांत होतं. अशा वेळी झोप कुठली किंवा भूक कुठली लागणार. क्षुधा काय झाली निद्रा केवती गेली ही आठवणी हरपली, ही आठवण देखील हरवून जाते आणि त्याच्या ठिकाणी न दिसे वेगू हे कामक्रोधादी वेग किंवा आणखीन शारीरिक जर मलमूत्राचे वेग ते सुद्धा थांबतात. म्हणजे भूक तरी नाही, झोप नाही आणि मलमूत्रादी वेग सुद्धा थांबतात. आणि आपण विचार करूया काम क्रोधात तरी विशेष नाही, त्यामध्ये इतकं शांत अवस्था तो जो बघत असतो. जो मूळबंदे कोंडला आपानू मागोतू मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगू. मूळबंधाने कोंडलेला अपानवायू माघार फिरतो आणि तो सहजच अवघडलेला होऊन फुगू लागतो. या अपानवायूचं आतलं वर्णन करायला चालू आहे. क्षोभलेपणे माझे वाईला ठाई गाजे मणिपुरीशी झुंजे राहून या. आणि तो जो अपानवायू खवळल्यामुळं काय होतो, माजतो म्हणतात आणि पसरल्या ठिकाणी गर्जना करतो. वाईला ठाई गाजे त्या ठिकाणी पसरलेला असतो, गर्जना करतो. आणि त्या ठिकाणी मणिपुरीशी झुंजे म्हणजे मणिपूर चक्राशी तो झगडत असतो. आता हे चक्राची स्थानं योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहेत. ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांना इतरत्र कुठेही शास्त्र ग्रंथामध्ये आपल्याला कळायला लागतील. मग थाविली या वाहुटोळी सैंग घेऊन घर ढवळी बाळपणीची कुहीटोळी बाहेर घाली. काय म्हणतात, मग अपानवायूची जी वावटळ आहे ती त्या देहरूपी घराचा संपूर्ण धांडोळा घेते
आणि लहानपणात साठलेली देहातील कुचकी घाण बाहेर घालवायला चालू करतो. काय प्रकार आहे बघा. किती आपण ज्यावेळी मूलबंध किंवा जालंधरबंध म्हणतो किंवा चक्रावरती काहीतरी प्रयोग करतो त्यावेळी ह्या अशा क्रिया घडतात. पण या सोप्या नाहीत मात्र. हा वर्णन त्यामध्ये सांगितलेला आहे की अपान वायू खवळल्यानंतरची स्थिती जी आहे त्या स्थितीचा विचार केला आहे. पण अपान वायू कोंडण्यासाठी जी प्रक्रिया करायला लागते ही जाणकारांनाच माहिती असणार आहे, आपल्याला ती लक्षात येणार नाही. म्हणून माऊलींनी भीतरी वळी न धरे कोठ्या माझी संचरे कपपित्ताचे थारे उरून दी. आणि त्या अपान वायूला हात वळण घेता येत नाही. भीतरी वळी न धरे म्हणून तो कोठ्यात शिरतो. कोठ्या माझी संचरे त्यावेळी वात पीत कफाचे जे आधार जे जड किंवा आम्ल स्निग्ध इत्यादी अन्नाचे प्रकार पोटात राहूच देत नाही तो. म्हणजे फार जुने जे साचून राहिलेले कपोत आणि वाताचे जे प्रकार आहे तो साचू देत नाही. धातूचे समुद्र ओलंडी मेदाचे पर्वत फोडी आतली मज्जा काढी अस्थिगत. बघा जे धातू सप्तधातू आपण ज्याला शब्द वापरलेला आहेत की शुक्र रस रक्त मांस किंवा मज्जा हे जे 7 धातू सांगितलेले आहेत ते धातू ती समुद्र म्हणे पालते घालतो. मेदाचे पर्वत फोडून टाकतो आणि देहातील हाडात असलेली मज्जा ओरपून बाहेर काढतो. आतली मज्जा काढी अस्थिगत. हाडात असलेली मज्जा जी असते, हाडात एक प्रकारचा रस असतो आणि तो हाडातला रस ज्यावेळी कमी पडतो त्याच वेळी आपल्याला हाडाचे दुखणी तयार होतात बघा. याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये 7 धातू आहेत आणि ते आपल्या देहाचं बरोबर सांभाळ करत असतात हे यावरून लक्षात येतं. माऊलीने नाडी ते सोडवी गात्रा ते विघडवी साधका ते भेडसावी परी भियावे ना. नाड्याच्या एकमेकाशी पडलेल्या गाठी ज्या असतात त्या सोडून टाकतं, अवयवामध्ये बिघाड निर्माण करतो आणि साधकाला रोगाची किंवा मरणाची भीती वाटायला लागते. पण साधकाने भिवू नये. वर्णन ज्या श्लोकामध्ये केलेला आहे तो भयरहित झालेला असतो. विगत भीर शब्द वापरलेला आहे. आणि म्हणजे भयरहित होणं म्हणजे शरीराला मी समजल्यामुळं चिंतन आपलं परवा कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलं तो ब्रह्मचारी वृत्तामध्ये असल्यामुळं त्याला भीती वाटत नाही. ब्रह्मचारी वृत्ती एक शब्द वापरलेलाच आहे की विगत ब्रह्मचारी वृत्ती स्थिता. तो ब्रह्मचर्यामध्ये जे संयमी आणि मर्यादित जीवन जगत असतो. हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला श्लोकात बघायला मिळतो. त्यामुळं तो जो योगी आहे तो घाबरत नाही. म्हणजे पंचविषय यातून मिळणार किंवा मान प्रतिष्ठा आराम यापासून जो दूर असतो तो ब्रह्मचारी वृत्तामध्ये असतो. जनरली ब्रह्मचर्याच्या शब्दाचा अर्थ फक्त असा वीर्य रक्षण करणारा असा अर्थ घेतला जातो, पण हा फार मर्यादित अर्थ आहे. या ब्रह्मचारी व्रतास्थिता या शब्दाचा अर्थ या पंचविषयांपासून मिळणारं जे सुख आहे किंवा मान प्रतिष्ठेची इच्छा जी आहे किंवा देहाचा आराम जो आहे त्याची कसलीही त्याची इच्छा राहिलेली नसतोय, तो ब्रह्मचारी वृत्तिस्थिता असं वर्णन केलं आहे. त्यामुळं कोणत्याच विषयाचे भोग बुद्धीने किंवा रसबुद्धीने सेवन करणे नाही त्याला ब्रह्मचारी वृत्त म्हणतात. आणि तर फक्त निर्वाह बुद्धीने सेवन करणारा, कुठल्याही भोगबुद्धीने नाही रसबुद्धीनं नाही. आपण जे आता भोग भोगतो ना तो भोग भोगण्याचा प्रकार रसबुद्धी असते, म्हणजे इंटरेस्ट असतोय आपला. भोगबुद्धी असते म्हणजे मला ते हवं असायला पाहिजे, मी त्याचा उपभोग घेणार अशी बुद्धी असते. पण जे ब्रह्मचारी वृत्तामध्ये स्थित असतात असे असणारे जे योगी आहेत ते योगी मात्र मनाचा संयम करतात. म्हणूनच या कुंडलिनी शक्तीला ते जागृत करू शकतात. हा मुद्दा माऊलीचा मांडा लागलेला आहे. त्यामुळं मन संयम शब्द सुद्धा त्यामध्ये आहे. ब्रह्मचारी तर निर्वाह फक्त आपला पोटाचा निर्वाह करण्यासाठी जगत असतात असे ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित असणारे असतात. किंवा त्यांनी मन संयमित केलेलं असतं. म्हणजे मनाला संयमित करायचं आहे आणि त्याला कुठं लावा म्हणून सांगितलेलं आहे. मतपरायण शब्द वापरला आहे. मतपर शब्द कसा वापरलेला आहे? मत्सित आणि मतपर असित, तो युक्त राहतो. युक्त असित मतपरा, माझ्याशी मतपर राहा. म्हणजे माझ्यात तू काय कर, माझ्याकडे लक्ष दे. म्हणजे भगवंताकडं मनाला संयमित करून भगवंताकडं लावणे. यासाठी संतांनी खूप काही सोप्या भाषेमध्ये वर्णन करताना माझ्या मना लागू छंद नित्य गोविंद मन संयमित करण्याचे सोपे उपाय आपल्याला संत सांगतात.
त्यामुळं योगिक प्रक्रियेद्वारेच आपलं मन शांत आणि संयमी करावं. एवढी अवघड प्रक्रिया करायची अजिबात गरज नाही. नामानं सुद्धा मन शांत होतं ना. नाम घेता मन निवे, वाचे अमृतची स्त्रवे, होता ती बरवे, ऐशे स्वप्न लाभाचे. तुकोबांचा अभंगच आहे. किंवा माऊलीच बोलतात ना 9व्या अध्यायामध्ये, तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी. तुला जर माझ्या भजनामध्ये आणि मतपर व्हायचं असेल, मतचित्त व्हायचं असेल, तर तुझं मन जे आहे ते मन माझ्या ठिकाणी लाव. तुझ्या मनाला माझंच रूप करून दे. माझ्या भजनामध्ये तुझं प्रेम निर्माण होऊ दे. तर तुकोबा म्हणतात, मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पाय. धावणारं मन जे आहे ते शांत करायला एकमेव असं केंद्र कोणतं असेल तर ते त्या ठिकाणी भगवंताचं चरण आहे. भगवंताचं चरण शब्दाचा अर्थ आहे, हा भक्तीच्या भाषेतला शब्द आहे की भगवंताच्या चरणावर त्याला स्थिर करावं. पण इकडं आपल्याला जरा ज्ञानाची भाषा जर आपण बोलायला लागलो तर त्याला आत्मस्वरूपाचं अवधान जोडून द्यावं. त्याला आत्मस्वरूपाशी लिंक करावं. म्हणजे काय होईल, त्याची इकडं प्रपंचाशी असणारा जो कॉन्टॅक्ट आहे, लिंक आहे, ते आपोआप तुटायला लागेल ना. आणि त्यामुळे जिथून खरेच दुःखाचे वारे येतात ती दिशाच पूर्णपणे बंद होते. तिकडले दरवाजेच बंद होतात आणि इकडला दरवाजा उघडतो की जो आपल्याला स्वरूपाचा अनुभव करून देतो. आणि ते कशानं, हे मच्चित किंवा मतपर झाल्यामुळं. म्हणूनच माऊलींनी वर्णन करताना म्हणतात, तुकोबांचा अभंग आहे, मनात येते धाव घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. त्यातलं ती ओळ एक आहे बघा, की मनात येते धाव घेई, राहे विठोबाचे पाय. तुला शांत करणारं, गोंजारून तुला थापटून झोपवणारे एकमेव आहेत आणि ते म्हणजे भगवंत आहेत. म्हणून मना, तू सैरावैरा या प्रपंचाच्या सुखासाठी धावू नकोस, तर तू शांत हो. म्हणूनच या श्लोकामध्ये सांगताना सांगितलेलं आहे, मतचित हो आणि मतपर हो, हे 2 शब्द सांगितलेले आहेत. त्यासाठी मनाला 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर होऊया, किंबहुना आपुले मन करी माझे एकायतन, माझे श्रवणिकाल भरून निघाली. भगवंताच्या गुणानुवादाचं श्रवण करावं, नामाचं श्रवण करावं. आपले मन करी माझे एकायतन. एकायतन म्हणजे राहायचं ठिकाण कर. तुझ्या मनाला मला राहायचं ठिकाण कर. म्हणजे मतपर हो, मतचित हो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मन जे असतं ना, कायम भूत आणि भविष्याचं चिंतन करतं आणि त्यामुळे सुखदुःखाचा अनुभव घेत असतं. अशा मनाला जर वर्तमान काळात आपण जर आणलं तर निश्चितपणाने त्या भूत जो घडघडून गेलेला भूतकाळ किंवा व्हायचा आहे तो भविष्यकाळ, याचा आपल्याला काही विचार करायची गरज पडत नाही ना. सुखदुःखाला कारण भूत आणि भविष्याचं चिंतन असतं आपलं. त्यामुळे तो विचार फार महत्त्वाचा आहे. आणि भूतकाळ तर सुटून गेलेला असतो आणि भविष्यकाळ पकडता येत नाही. आणि भगवंत तरी आत्ता आहे, मग चिंतन कुणाचं करायला पाहिजे? जे नाही त्याचं चिंतन करायचं, काय जे आहे त्याचं चिंतन करायचं. फार मुद्दा महत्त्वाचा आहे. काय काल आहे, आत्ता आहे आणि उद्या असणार आहे, असं एकच तत्व आहे. ते म्हणजे आत्मतत्व स्वरूप आहे, जे कधीही जात नाही. ते त्रिकाला बाधित आहे, तिन्ही काळामध्ये असतं. ते भूतकाळामध्ये होतं, आत्ता आहे आणि भविष्य काळामध्ये असणार आहे, असा भगवंत आहे. मग आत्ता काय आहे? भगवंत आहे. मग आत्ता कोणाचा विचार करायला पाहिजे? भगवंताचा विचार करायला पाहिजे. भूतकाळ आपल्याकडे नसतो. त्यामुळे संसार पूर्वी नव्हता, पुढे सुद्धा असणार नाही. आता तो आहे तर आत्ताही तो नाही. संसाराचा विचार केला, आत्ता तो मिथ्या आहे. पूर्वी नव्हता म्हणजे त्याची निर्मिती झालेली आहे. दुसरी गोष्ट, निर्मितीपूर्वी तो नव्हता, आता आहे. पण तो कसा आहे? अनिर्वचनीय मिथ्या. सता असत अनिर्वचनीय मिथ्या, असा वेदांताचा आपल्याला एक श्रुती सांगते. तर मिथ्या आहे. पण परमात्मा मात्र सर्व काळ, ते सदा संचला येतना जात नाही, तया विन कोटे रिता ठाव नाही. तुका म्हणे विठो भरला सवाही, तया नाही होणे चराचरी. ही संतांची वचनं आपल्याला परमात्म्याच्या नेहमी त्रिकाळात असणाऱ्या अस्तित्वाबद्दलची माहिती देतात. त्यामुळं भूत आणि भविष्याच्या चिंतनामुळं मन त्रस्त होतं. आणि तेच जर मन भगवंतात मतपर झालं, मत्सित झालं, त्या चित्तामध्ये भगवंताला आणून बसवला, तर काय होतं?
तर ते शांत होतं. म्हणून भूत भविष्याचा चिंतनाचा कोणताच लाभ नाही. काय लाभ होते सांगा बघू. आजपर्यंत कुणाला झालं कालच्या गोष्टीचा विचार करून काय फरक काढला? काल दुरुस्त करता येतोय का? काल गेला तो गेलाच ना. बरं, भविष्यकाळ दुरुस्त करतो म्हटलं तर त्याला पण मर्यादाच आहेत. काय दुरुस्त करणार आहे? दुरुस्त नाही, फक्त विचार करणार आहे. दुरुस्त करायला अजून घटना कुठं आहे समोर की जी दुरुस्त करतो म्हणावं? घटनाच नाही. मग घटना जर समोर नसतील, प्रसंग समोर नसेल तर दुरुस्ती कशामध्ये असणार आहे? त्यामुळे भूत भविष्यामधून काहीच लाभ नाही. उलट भूत भविष्यात जावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. वर्तमान काळात राहण्यासाठी अजिबात प्रयत्न करावे लागत नाहीत. हे एक चिंतन आहे, फार सुंदर चिंतन आहे बघा. आपल्याला भूतकाळात मुद्दाम जावं लागतं, भविष्य काळात मुद्दाम जावं लागतं. वर्तमान काळात काही करावं लागत नाही, कारण आपण वर्तमान काळात असतो. म्हणून भगवंत म्हणतात युक्त म्हणजे सावध हो, आळस काढून टाक आणि मतपर हो. मतपर म्हणजे काय? लक्ष, तुझं लक्ष जे आहे ते फक्त केवळ भगवंत असलं पाहिजे. म्हणून आपण जेव्हा या नरदेहामध्ये जन्माला येतो, या नरदेहाचं एकमेव लक्ष असायला पाहिजे. ते लक्ष तेच असावं म्हणूनच नरदेह दिलेला आहे. आणि ते म्हणजे अंतिम देहाची जी कृतार्थता आहे ती कृतार्थता प्राप्त करून घेणं. कशामध्ये कृतार्थ आहे? भगवत दर्शनामध्ये, म्हणजेच आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यामध्येच खरी कृतार्थता आहे. म्हणून मतपर म्हणजे अन्य काहीचा विचार करू नको. आता इथं जर विचार केलाय ना, भूक लागत नाही, तहान लागत नाही, म्हणजे त्याचा विचार सगळा संपलेला असतो. हा विचार सोडून दिल्यानंतरच स्वरूपाचं ध्यान लागू शकतं. हा मुद्दा त्यातला आहे. माऊलीने वर्णन करताना म्हणलेलं आहे की ही भीती दाखवतं. नाडी ते सोडवी, गात्रा ते बिघडवी, साधका ते भेडसावी, परी भ्याविना. म्हणून मतपर होणं म्हणजे मी माझ्याला ओलांडायचं आहे, त्यासाठी त्रास करून घ्यायचा नाही. मी आणि माझं पण ओलांडलं, मन शांत होणं म्हणजे नाग आणि द्वेष निर्माण न होणं आहे. इथं मनानंच सगळं संयम करायला सांगितलं ना. मग मनाचा संयम करायला माझ्यामुळं जी अस्वस्थता निर्माण होती तो संयम कसा करता येईल सांगा बघू. सारखं माझं विचार मी माझ्यामध्ये असतात, म्हणून मनाची रागद्वेष निर्माण न होणं म्हणजे त्यामुळे आवड आणि नावड संपून जाते आणि फक्त निवड शिल्लक राहते. बघा शास्त्र कसं सांगतं, राग आणि द्वेष म्हणजे आवड आणि नावड. एखादी गोष्ट प्रिय असते, एखादी गोष्ट अप्रिय असते. प्रिय असते म्हणजे आसक्ती असते आणि अप्रिय असते म्हणजे त्याचा तिरस्कार असतो. म्हणजे आवड एकाची असते ते प्रिय असतं, नावड ज्याची असते त्याचा तिरस्कार असतो. म्हणजे आवड आहे तिथं राग म्हणतात आणि नावड आहे तिथं द्वेष म्हणतात. ह्या दोन्ही गोष्टी संपून जातात आणि पुढे शिल्लक काय राहतं? जे आहे ते घ्यावंच लागतं, त्याला निवड म्हणतात. अशी निवड राहते. हे की ते हे संपून जातं आणि एकमेव अद्वितीय अस्तित्व तत्व शिल्लक राहतं. त्यामुळं आवडीचं चिंतन केलं आपण की आसक्ती वाढते, नावडीचं चिंतन केलं की द्वेष वाढतो आणि मत्सर वाढतो, ईर्ष्या वाढते, तुलना करायला मन चालू करतं. हे मला नको आणि हे मला हवं. म्हणून मन हे कायम संघर्षामध्ये राहतं. असं संघर्ष इतकं असणारं मन जे आहे त्याला, ह्यासाठी विषयातून त्याला निवृत्त करणं गरजेचं आहे. त्यामुळं प्रिय आणि अप्रिय कल्पनामधून निवृत्त झालं की मनाचा संयम होतो. मनाच्या संयमाबद्दल इथं बोललेलं आहे. म्हणून विचार केला तर हे दोषाचं चिंतन म्हणजे कुठले दोष आहेत प्रपंचामध्ये, विषयामध्ये, त्याचं चिंतन थोडं झालं पाहिजे. म्हणजे माऊलीने परत वर्णन करतात बघा कुंडलिनीचं, आणि त्यामध्ये वर्णन करताना म्हणतात व्याधी ते दावी सवेची हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट. 220 नंबरची ओवी. शरीरात रोग प्रकट करतात. बघा किती भयंकर आहे ही गोष्ट. कुंडलिनी जागृत करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. लागलीच नष्टही करतात, रोग झालेले नष्ट करतात. पण शरीरामध्ये होणारे घुसळण किती असेल बघा. शरीरात असलेले पाणी आणि पृथ्वी एका ठिकाणी कालवितात आणि त्याच्यात भेद ठेवत नाहीत.
आप पृथ्वी कालवी एक वाट. एक वाट म्हणजे एकत्र करून टाकतात. तो येरीकडे धनधारा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते. त्यावेळी दुसरीकडे वज्रासनामुळे निर्माण झालेली शरीरातली उष्णता जी आहे ती कुंडली नावाच्या शक्तीला जागी करते. कशी प्रक्रिया आहे बघा. हळूहळू प्रक्रिया, पण यासाठी शरीराचं सामर्थ्य टिकून राहणं फार गरजेचं आहे. आणि ते शरीर सामर्थ्य योग्याचं टिकलेलं असतं, कारण त्यानं अगोदर मनाचा संयम केलेला असतो. ब्रह्मचारी व्रतामध्ये तो असतो, भगवंताच्या चिंतनामध्ये तो सततपूर्वी असतो. ही त्याची पूर्वतयारी आहे. मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे, मान ताट करून राहणे, वज्रासन, जे मूलबंध, ओडियाना बंद, जालंधर बंद, हे सगळे बंद त्याला माहिती पाहिजेत, तरच या गोष्टी शक्य आहेत. आपण म्हणतोय असं सांगितलं, मग असं करूया, म्हणजे आपल्यालाही कदाचित तशी अवस्था प्राप्त होईल, कुंडलिनी जागृत करता येत. पण एवढी ती सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की भीती दाखवण्याचा प्रकार सुद्धा कुंडलिनीचा होऊ शकतो. म्हणून इथं वर्णन करतात की विषय हे दोषांचं चिंतन खूप उपयोगी पडतं आपल्याला मनाचा संयम करायला. विषयातल्या दोषाचं चिंतन करावं. प्रपंचामध्ये दोष आहेत, नातलगामध्ये दोष आहेत, आणि दोष आहेत म्हणजे दोष पाहणं नव्हे बरं काय. काही माणसं कशी असतात की फॉल्ट फाइंडर असतात. सगळ्यांच्या नुसत्या चुका शोधायच्या, इकडे चूक तिकडे चूक, अशी सगळी चूक शोधायची असतात. सर्वात अशी दोष काढणारी माणसं मात्र, विचार करा, माणसांच्या कृतीमध्ये दोष काढतात. कुणाला तरी काहीतरी चाललं असेल की त्याच्या चुका काढतात. मग या सगळ्यात दोष काढणारी माणसं विषयातला दोष का काढत नाहीत काही समजत नाही. प्रपंचाचा दोष कुणाला दिसत नाही. मूल नातवंड गोडच वाटतं, विचार केला तर गोड वाटते ते, त्यातला दोष बरं काय दिसत नाही. मग बाहेरचे थोडे दोष कसे काढायला आपण जातो, हेच असं असायला नको पाहिजे होतं, तसं असायला पाहिजे होतं, हे नको बरोबर ते नाही बरोबर, असं जे दोष आपण काढतो, तसं दोष दर्शनाने विवेक विचार केला तर विषयात आणि प्रपंचात दोष पाहिले पाहिजे. इंद्रियातेषु वैराग्यम म्हणा, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. 13व्या मध्यामध्ये श्लोकच आहे. इंद्रियातेषु वैराग्यम अनंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ह्या चारीमध्ये दुःख आहे. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. जरा म्हणजे वृद्धत्व आणि व्याधी म्हणजे रोग आहेत का नाही. कुणाला नाहीच सांगा. जे जन्माला आलेले प्राणी आहेत ना, त्या सगळ्या प्राण्यांना ह्या 4 दुःखातून जावं लागतं. संत सुद्धा या दुःखातून गेलेले आहेत. अवतारी पुरुष सुद्धा या दुःखातून गेलेले आहेत. मग यामध्ये जन्मामध्ये आपण दोष पाहत नाही, मृत्यूमध्ये दोष पाहत नाही, व्याधी आणि रोगामध्ये दुःख आहे का पाहत नाही आपण. भगवद्गीता सांगते की यामध्ये जेव्हा दुःख तुम्ही बघायला चालू कराल त्यावेळी प्रपंचाबद्दल असणारी जी आसक्ती आहे, रागद्वेष आहे, या सगळ्यातून आपण निवृत्त होऊन मन संयम होईल ना. आणि हा मन संयम जर झाला तर योग्यांना कुंडलिनी जागृत करून या सगळ्या गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या गोष्टी मला घर बसल्या अशा पद्धतीने करता येतील की, जर या संसाराला मिथ्या मानायला लागलो तर. म्हणून दोष दर्शन ज्यावेळी व्हायला लागेल ना प्रपंचातलं, त्यावेळी विषय आपोआप निवृत्त होतात आणि मग मन उपशम होते. आणि त्या उपशमालाच या श्लोकामध्ये प्रशांत आत्मा शब्द वापरलेला आहे बघा. प्रशांत आत्मा म्हणजे ज्याचं मन काय झालेलं आहे, उपशम झालेलं आहे. म्हणून काल्पनिक भय जे असतं, उद्याचं काल्पनिक भय म्हणजे मृत्यूची आणि वृद्धत्वाची भीती असते, ही कशामुळे आहे. संसार सत्य मानल्यामुळं, देहाला सत्य मानल्यामुळं. मग कालच्या चिंतनामध्ये आपण हा विचार केलेला आहे बघा. देहाला जोपर्यंत आपण सत्य मानतो तोपर्यंत देहाला होणाऱ्या रोगाची ते आपण खरेच मानणार. देहाच्या नाशाची आणि मृत्यूची आपल्याला नेहमी भीती वाटायला लागेल, कारण देहामध्ये विकारच आहेत. अस्ति जायते वर्धते विप्रीन्मते. वर्णन आहे ना, 6 दोष सांगितले. क्षीयते म्रियते. 6 दोषांनी युक्त असलेलं शरीर आहे. मग या शरीराचे विकार सर्वांना आहेत हे मान्य करायला पाहिजे की नाही. दुःख जेव्हा स्वीकार्य होतंय त्यावेळी दुःखाची तीव्रता कमी होते. दुःखाला जेव्हा स्वीकारलं जात नाही ना त्यावेळी दुःखाचे तडाखे बसत असतात.
त्यामुळं सुख कसं स्वीकारतो आपण तेवढं, पण दुःख स्वीकारत नाही. दुःख स्वीकारत नाही म्हणून जाणवतं दुःख आहे असं. सुखाला आपण स्वीकारतो म्हणून त्याची जाणीवच राहत नाही. ज्यावेळी आपण दुःखाला पण स्वीकारायला चालू करू ना, त्यावेळी दुःखसुद्धा सौम्य व्हायला लागेल. सौम्य म्हणजे ते दुःख आहे असं त्याला आपण लेबल लावणार नाही. कारण सुखाची आठवण कशी असते तशी दुःखाच्या वेळी आपण काय करतो, त्याला ढकलण्याचा प्रयत्न करतो आणि जे बाजूला केलं जातं ते परत आपल्यावरती येत असतं. त्यामुळे दुःखाला स्वीकारलं तर त्यामुळे त्याचा परिणाम कमी होतो. म्हणून आपल्याला जोपर्यंत संसार सत्य वाटतो तोपर्यंत मृत्यूची भीती राहणार, नाशाची भीती राहणार. कारण उद्याचं असणार हे काल्पनिक भय आहे. काय माहिती काय असतं, पण आपण कल्पनेतल्या भयानं अगदी खचलेलो असतो. त्यामुळे हे शरीराशी जोपर्यंत आध्यात्म्य आहे तोपर्यंत, त्यामुळं ध्यानानं नामचिंतनाने शरीराशी असणारं तादात्म्य राहत नाही, सुटत जाते आणि काल्पनिक भय संपतं. हा जो योगी याचं भय संपलंय, याचं कारण आहे काय माहिती आहे का, याचं तादात्म्य शरीराशी असलेलं आणि संसाराशी असलेलं तादात्म्य सुटले नाही. ते शरीरात आणि संसारात राहत नाहीत, त्यांचं शरीर फक्त असतं. मुद्दा आहे तर स्वतः मात्र ते त्यात नसतात, हे शरीरात असून बाहेर असतात. म्हणून मतपर झालं. शेवटचा एक मुद्दा त्यांनी म्हणलेला आहे, मतपर होणं. भगवंताशी मतपर झालं की योगक्षमाचं जे भय आहे ते पण संपून जातं. माझं कसं होईल, म्हणजे मी जो माझ्या मिळकत ही मला पुरेल काय, माझ्या पोटापाण्याचा प्रश्न आहे तो कसा व्हायचा, त्याला योगक्षमाची जबाबदारी भय म्हणतात. हे योगक्षमाचं भय सुद्धा भगवंताच्या मतपरायण झाल्यामुळं जाऊ शकतं. त्याच्याशी एकरूप झाल्यावर, ज्याला भूक ताण लागत नाही त्याच्याशी एकरूप झाल्या योगक्षमाची भीती वाटायला लागेल का. एक जे आनंदरूप आहे अशा आनंदरूप परमात्म्याशी जर आपण एकरूप झालो, मतपर झालो, तर आपल्याला त्या दुःखाची चिंता वाटेल का. 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात बघा, भगवद्गीतेचा श्लोक आहे, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्था मय्या वेशित चेतसाम. म्हणजे या मृत्यू सागरामध्ये, आपण संसारामध्ये आपल्याला बाहेर काढण्याचं काम भगवंत करतात. केव्हा, जर मी माझं मन, माझं चित्त भगवंताशी एकरूप केलं तर. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, त्यावर भाष्य करताना माऊलीची फार सुंदर ओवी आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. तेषामहं समुद्धरता, मला वाटते 8 नंबरचा श्लोक आहे 12व्या अध्यायातला. त्या 8 नंबरच्या श्लोकावरती चिंतन मांडताना माऊलीने एक ओवी फार सुंदर टाकलेली आहे. तैसे ते कलं तर माझे जाणीजे असं वर्णन आहे त्यामध्ये. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काही समर्थाची कांता पोरांना मागे. तुला योगक्षमाची भीती का वाटते. जर माझ्याशी तू एकरूप झालास तर तुझा योगक्षम त्याचा विचार करायची गरज नाही. तुकोबा म्हणतात, आता भय नाही वाटे ऐसे जीवा, घडलिया सेवा समर्थांची. जेव्हा भगवंताशी एकरूप होतो त्यामुळं आईच्या कुशीत बाळाची निर्भयता असते ना, कारण आईशी ते मतपर झालेलं असतं. कुठल्या बाळाला आईच्या कुशीत असताना भीती वाटली आतापर्यंत सांगा. पण आईच्या कुशीत तरी जायला पाहिजे ना, हा मुद्दा त्यातला आहे. त्याला मतपर होणं म्हणतात, मच्चित होणं. आपलं मन भगवंताचं मनात भगवंताला ठेवणं. पण आईच्या कुशीत बाळाची निर्भयता जशी असते ना तशी असते. म्हणून मच्चित म्हणजे मनानं जोडलं जाणं आणि परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवणं. आणि मतपर होणे त्या भावनेत स्थिर होऊन राहणं. म्हणजे जसं मनानं जोडलेलं आहे ना त्याच भावनेमध्ये स्थिर होऊन राहणं. परमात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवणं म्हणजे मच्चित होणं. आणि त्याच भावनेमध्ये स्थिर राहून अन्य काय माहिती आहे काय, अन्य म्हणजे देहादी प्रपंच, अन्याचा विचार सोडून देणं, भगवंताशी अनन्य भावानं शरण येणं. या दोन्ही शब्द जरे आहेत त्यामध्ये काहीतरी अवलंबन आहे दर्शवतात. म्हणजे चित्त ईश्वरपरायण होण्यासाठी विषयात आपल्याला दोष दिसावे लागतील तरच आपलं चित्त मच्चित होईल. भगवंत गोड वाटायला पाहिजे ना, आणि प्रपंच कडू वाटायला पाहिजे, तरच आपण कडूपणा सोडून गोड असण्याच्या नादाला लागू. पण आपल्याला गोड प्रपंचच गोड वाटतं, विषयाचा परिपाडू.
गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला असं माऊली बोलतात. तर आपल्याला प्रपंच कडवट असून सुद्धा गोड वाटतो. मग गोड वाटतोय म्हणून तिकडं आपण जातो, पण आहे मुळात परिणाम काय करतो? कडवटतेचे परिणाम करतो. वाटत असेल गोड पण परिणाम कडू असतात. इकडं मात्र भगवंताशी एकरूप होण्यामध्ये कदाचित थोडीशी साधना करावी लागते. त्रास असतो, तप असतं, स्वाध्याय असतो, पण परिणाम मात्र मला शांतीचा अनुभव येतो. म्हणून या ठिकाणी म्हणतात मस्जिद म्हणजे जिथं जिथं आपलं लक्ष जातं त्या ठिकाणी भगवंताचाच भास व्हायला लागतो. इथं भगवंत आहे. ज्या ज्या स्थळी हे मन माझा आहे माझे, त्या स्थळी निजरूप तुझे, असा आपण विचार सतत जो मांडत असतो ना, ज्या ज्या स्थळाला मन जातं ना त्या ठिकाणी भगवंतच आहे असा त्याला भ्रास होऊ लागतो. रामकृष्ण परमहंस काय म्हणतात बघा, विवेक किंवा विचार हा पुरुष आहे. विवेक ज्याला शब्द वापरतात किंवा विचार म्हणतात ना, हा पुरुष आहे. तो मनाचं जे घर आहे त्याच्या दिवाणखाऱ्यापर्यंत जाऊन तिथं बसतो. कुठंपर्यंत जातो हा पुरुष? विवेक नावाचा पुरुष जो आहे तो आतमध्ये मनाच्या दिवाणखान्यामध्ये म्हणजे हॉलमध्ये जाऊन बसतो. पण भक्ती ही स्त्री आहे, विवेक हा पुरुष आहे आणि भक्ती ही स्त्री आहे. ही भक्ती ही स्त्री आहे, त्यामुळे ती काय करते? मनाच्या आतल्या भागात अगदी स्वयंपाकघरापर्यंत जाऊन पोचते. काय सुंदर दृष्टांत रामकृष्ण परमहंस देतात बघा. भक्ती ही स्त्री आहे आणि स्त्री कशी करते? पुरुष असला की पुरुषाचं एक मर्यादा असते, त्यामुळे तो पुरुष फक्त आला तरी सोफ्यावर बसेल, ह्या पलीकडे काय करणार नाही. पण एखादी स्त्री असेल ना, डायरेक्ट स्वयंपाकघरामध्ये जाते, म्हणजे मनाचं अगदी तळ गाठायचं काम भक्ती करत असते. मत्सित आणि मतपर हे शब्द भक्तीचे आहेत बरं का, कारण तिथं आलंबन आहे, देवाचं आलंबन आहे, देवाला पकडणं आहे, धरणं आहे. त्यामुळे योगाच्या पलीकडची ही प्रक्रिया आहे आणि ती आपल्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. 15 नंबरच्या श्लोकामध्ये आपल्याला 14 नंबरच्या श्लोकामध्ये ही आपल्याला सांगितलेलं आहे. माऊलीने त्याच्यावर जरी भाष्य जास्त केलेले नसलं, कारण माऊलींना कुंडलिनी सांगायची आहे आणि ती कुंडलिनी सांगण्याच्या योगामध्ये माऊलीने त्याच्यावरती जास्त भाष्य केलेलं नाही. त्यामुळं बोलताना ते म्हणतात की रामकृष्ण परमहंसांचा दृष्टांत फार सुंदर वाटतो बघा या श्लोकाबद्दलचा. आपण श्लोकाचं स्पष्टीकरण जास्त घ्यायला लागलोय बरं काय, आणि कुंडलिनीचं आपल्याला ठाऊक नाही, अनुभव नाही, त्यामुळे आपण त्याचा विचार करत नाही. पण मनाचं संयमन करणं, मन चित्त जे आहे भगवंतापर्यंत लावणं आणि भगवंताशी एकरूप होणं, ह्याला मतपर होणं, याच्याशी आपण विचार करायला लागलोय. रामकृष्ण परमहंसाने दिलेला दृष्टांत, विवेकाला पुरुष म्हणतात आणि भक्तीला स्त्री म्हणतात. विवेकाला मर्यादा आहेत, भक्ती फार पुढे देते. भक्तीमध्ये ओलावा असतो आणि विवेक हा वेदांताचा शब्द आहे. वेदांत शब्दाचा अर्थ असा आहे की विवेक हा लागतो, पण तो कुठंपर्यंत जातो याला मर्यादा आहे. भक्तीला नाही. भक्ती आतपर्यंत जाऊन आपलं काम करून घेते. म्हणून नामदेव महाराज सुद्धा म्हणतात बघा, फार सुंदर अभंग आहे बघा, भ्रमर सुपाशी मधावरी माशी तैशी या देवाशी मन माझे. नामदेव महाराजांचा अभंगातला एक तुकडा आहे बघा. भ्रमर सुवाशी म्हणजे एखाद्या फुलावर सुवास घेण्यासाठी भ्रमर बसलेला असतो. मधावरी माशी, मध जिथं असतो म्हणजे फुलामध्ये मध असतो ना, त्याच्यावर माशी बसलेली असते. पण भ्रमर त्या फुलावर बसतो आणि लगेच बाहेर जातो, बाहेर येऊन परत येतो आणि परत फुलावर बसतो. मधमाशी फुलावरचा मध खात असते पण लगेच उडून जाते, परत जाते, परत येते, परत त्या मधावर बसते, परत त्या फुलावर बसते. तैसे या देवाशी मन माझे. कुणाच प्रकार जसा भुंगा असतो भ्रमर आणि दुसरं गोष्ट मधमाशी जसे असतात तसं, म्हणजे भ्रमर काही वेळ इकडे तिकडे जातो आणि परत फुलावरच येतो. मधमाशी इकडे तिकडे जाते, परत फुलावरच येते. तसं माझं मन थोडा वेळ अत्यावश्यक असणारं व्यवहार, अत्यावश्यक असणारी प्रापंचिक कामाकडे थोडंसं जातं. काय नामदेव महाराज बोलतात बघा, कारण माझा पोटाचा उद्योग आहे ना, मला पोट भरायसाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून थोडा वेळ अत्यावश्यक जगत व्यवहारात ते जात असलं तरी पुन्हा मात्र भगवंतावर स्थिर होतं. अशी स्थिती म्हणजे मस्जिद होणार बघा. मस्जिद होणं शब्दाचा अर्थ नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला सापडतो. भ्रमर सुवासी मधावरी माशी तैशी या देवाशी मन माझे. माझं मन असं आहे, थोडंसं जाईल बरं काय, पण ते गोडीसाठी नव्हे, आवडते म्हणून नव्हे,
तर निर्वाह, पोटाचा निर्वाह करायचा आहे म्हणून व्यवहारात जातं, परत येतं मात्र. आणि परत येऊन त्याच फुलावर जसं बसतं मधमाशी, तसंच ते मन भगवंताच्या चरणावर स्थिर होतं. म्हणून मत्पर शब्दाचा अर्थ आहे चित्ताचा आधार आणि ध्येय परमात्मा असणं. काय होणं? ध्येय परमात्मा असणे. म्हणजे पहिल्यांदा वाटते ना की देव माझा, अगोदर वाटते मी त्याचा. ही लांबची भाषा आहे बरं काय. मी त्याचा आहे. साधारण साधक ज्यावेळी आपण साधनेला सुरुवात करतो, मी त्याचा आहे, नंतर म्हणतो मी तुझा आहे. ही भाषा कशी बदलते बघा. आणि मी तूच आहेस शेवटी म्हणतो. तुझ्यात आणि माझ्यात फरक नाही, याला म्हणायचं मतपर होणं. म्हणजे अंतःकर जे आहे ईश्वरामध्ये विलीन करून सतत योगयुक्त राहण्याचा उपदेश या श्लोकामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं योग प्रक्रिया जी आपली जी आहे इथं सांगायला चालू आहे ना, ही भक्तीसहित असली पाहिजे. त्यामुळे ह्या कुंडलिनीच्या प्रकाराचा आपण विचार जरी केला, नुसता वाचण्यापुरता विचार करावा की हठयोगाच्या काही प्रक्रिया माऊलींनी नाथपंथांच्या ग्रंथामधल्या, त्यांच्या उपदेशामधल्या काही प्रक्रिया की ज्यांनी नाथपंथीय लोकांनी त्यांचा अनुभव घेतला आहे कुंडलिनीचा, माऊलींनी सुद्धा अनुभव घेतला आहे. अनुभव घेतल्याशिवाय ही भाषा वापरता आली नाही. कशी वापरतील भाषा सांगा बघू. ज्यांना आम्हाला तर ती का कळत नाही, कारण आम्हाला अनुभव नाही म्हणून. माऊलींनी का मांडलंय? त्यांना अनुभव आहे म्हणून. आणि त्यामुळं ह्या वर्णनातून जो वर्णन करताना माऊलीच बोलतात, तो येरीकडे धनुधरा आसनाचा उभारा, शक्ती करी उजररा कुंडलिनी ती. आता ती कुंडलिनी कशी जागृत होते? नागिनीचे फुले कुमकुमे नहाले, वळण घेऊन आले शेजे जैसे. कसा उपमा दिल्या बघा. केशराच्या पाण्याने कुंकुमे नहाल्या, म्हणजे कुंकुवानं नहालेलं, कुंकुवाच्या पाण्यानं नहालेलं नागिनीचं पिल्लू वेटाळ म्हणून जसं झोपी गेलेलं असावं, वेटाळ गाठलेला. आणि ते नहाले कशानं? आंघोळ कशानं केली? कुंकुवाच्या पाण्यानं किंवा केशराच्या पाण्यानं. तैशी ते कुंडलिनी मोटकी औटवळणी अधोमुख सर्पिनी निधिली असे. कशी निजलेली असते? तशी ती बारीकशी 3.5 वळणे असलेली आणि खाली तोंड असलेली कुंडलिनी. जणू काही तोंड खाली करून सर्पिन जशी झोपी गेलेली असते तशी ती म्हणे तिथं झोपलेली असते. आता कुठं झोपलेली असते आणि काय, याचा आपल्याला त्याचा अंदाज करता येत नाही. विद्युत लतेची विडी वन्नी ज्वाळाची घडी, पंधरियाची चोकडी घोटीव जैशी. जणू विजेची वाटोळी कडी आहे किंवा अग्नीच्या ज्वालाची घडी आहे किंवा शुद्ध सोन्याची आटवून तयार केलेली एखादी लगड आहे की काय, असं वाटण्यासारखी पंधरियाची चोकडी. चोकडी म्हणजे शुद्ध सोनं, पंधरीय चोकडी म्हणजे शुद्ध सोनं. घोटीव जैशी, जसं आटवून सोनं शुद्ध केलेलं असतं तशासारखं ती वाटतं. तैशी सुबद्ध आटली पुटी होती दाटली, ते वज्रासन चिमुटली सावध होय. आणि ती तेजस्वी संकुचित झालेली नाभीच्या द्रोणामध्ये जी दाटून बसलेली असते ती वज्रासनाने चिमटल्यामुळे जागी बसते. बघा, परफेक्ट वज्रासन झाले या ठिकाणी. याचा अर्थ आहे नाभीवरती जोर दाब पडलेला आहे बेंबीवरती, आणि बेंबीच्या खाली निद्रावस्थेत असलेली कुंडलिनी जागृत झालेली आहे. ती चिमटल्यामुळं, कशा? वज्रासने चिमुटली सावध होय. त्यामुळं तेथ नक्षत्र देशे उलंडले की सूर्याचे आसन मोडले, तेजाचे बीज उरळले अंकुरेशी. आणि माऊली बोलतात त्यावेळी नक्षत्र जसे पालतं पडावं किंवा सूर्याचं आसन मोडावं किंवा तेजाचे बीज अंकुरासंग वाढलेलं असावं, तैशी वेडिया ते सोडिती कौतिके अंग मोडिती, कंदावरी शक्ती उठली दिसे. त्याप्रमाणे ती शक्ती वेटोळे सोडीत कौतुकाने अंग मोडीत स्वादिष्टान चक्रावर उठलेली दिसते. सहजे बहुता दिवसाची भूक, परीचे विनीती होय मीश. मग आवेश बसरी मुख उर्दोजून भुकेलेली आहे बरं का. तिला पुष्कळ दिवसाची भूक आहे आणि तशातच वज्रासनाच्या उष्णतेने ती जागी झालेली आहे. ते निमित्त होतं, त्यामुळे ती सरळ तोंड पसरते. ते तर हृदय कोशा तळवटी, जो पवन भरे किरटी, तो सगळे अशी मिठी देऊन निघाली. त्यावेळी हृदयाच्या कोशात, त्या कोट्यामध्ये, पोटाच्या कोट्यामध्ये जो अपान वारा भरलेला असतो ना, त्या वायूच्या सर्व भागाला मिठी मारते, तिला गिळून टाकते त्या अपान वायूला. मुखीच्या ज्वाळी तरीवरी कवळी, मासाची वडवाळी आरावू लागे. मुखातील ज्वाल्याने ती काय करते? खालचा वरचा भाग सगळा व्यापून टाकते. तरी वरी कवळी आणि मासाचे घास
खाऊ लागते. मासाची वडवाळी आरोगू लागे, जे जे ठाय समास ते तर हात जोडे घाऊस, पाठी एक दोन्ही घास हेही बरी. जो जो भाग मासन आहे त्या त्या ठिकाणचा मांसाचा घास तिला वरवर मिळतो आणि नंतर ती 2 घास त्या हृदयातही भरते. दोन्ही घास हियाही बरे. मग तळवे तळहात शोधी, ऊर्ध्वीची खंडभेदी, झाडा घे संधी प्रत्यंगांचा. मग पायाचे तळवे तळहात याचं शोधन करते आणि स्वच्छ करून टाकते. वरती मांसाचं भागाचं भेदन करते आणि सर्व सांध्यांचा आणि प्रत्येक लहानसहान अंगाचा झाडा घेते. सगळीकडे फिरते. अधोभाग तरी सांडे, तरी नकीची निसत्व काढे. त्वचा धुवून जडी पांजरीशी, ती शक्ती आपल्या स्वादेशीन चक्राचा आश्रय न सोडित नाहीच, पण नखातले देखील सत्व बाहेर काढते. त्वचा धुवून हाडाच्या सापळ्याशी चिकटून ठेवते. कसं वर्णन केले बघा. अस्तीचे नळे निरपे, शिराचे हिर वरपे, तो बाहेरी विरुडी करपे रोम बीजाची. हाडाचे नळे निरपून घेते, शिराच्या काढ्यांना वरपून टाकते आणि बाहेरच्या शरीरातील रोमांच्या बीजाची वाढ करपून टाकायला लागते. वर्णन करताना आणि त्याचं भाषांतर करणारे परमपूज्य कंधारकर महाराज किंवा परमपूज्य साखरे महाराज, परमपूज्य मामासाहेब दांडेकर ही मंडळी महान म्हणायला पाहिजे की ज्यांनी ह्या ओव्यांचं भाषांतर केलेलं आहे. आपल्याला काही समजलं नसतं, या ओव्या फक्त वाचाव्या लागल्या असता. आत्ता जरा जरी कळते म्हणजे वाचाय तरी किमान येतंय, त्याला कारण ही मंडळी आहेत की ज्यांनी या ओव्यांचे अर्थ लिहिलेले आहेत. सप्त धातूंच्या सागरी 235 नंबरची ओवी आहे बघा. तहानलेली घोट भरी आणि सर्वेची उन्हाळा करी कडकडे. तहानेने व्याकुळ झालेली ती शक्ती रक्त, रस, मांस, भेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्त धातूंच्या सागरात शिरून एका घोटासरशी पिऊन टाकते आणि उन्हाळा करून टाकते. खडखडीत उन्हाळा. नासा पुटोनी वारा, जो जात असे अंगोळे बारा. योगाची प्रक्रिया कशी आहे. तो गचिये धरुणी मागारा आतू घाली. नागपुड्यातून बाहेर जो वारा 12 बोटे लांब वारा वाहत असतो. ती बोटं सांगितल्यात कितीपर्यंत अंतरावर लक्षात येतं नाकातून येणार, तर 12 बोटे अंतर सांगितलेलं आहे. त्याला गच्च धरून परत आत घालते. तेत आद वरुते अंकुशे, उर्धव तुळते खाचे, तर या खेवा माझी चक्राचे पदर उरती. त्या अवस्थेमध्ये खालचा अपानवायू वर आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली जातो आणि या 2 वायूच्या भेटीमध्ये षटचक्राचे नुसते पदर उरतात. आपण फक्त त्याचे अर्थच बघत चाललोय बरं का. अजून बरेचसे अर्थ आहेत. 292 नंबरच्या ओळीपर्यंत कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. आज आपण 237 ओळीपर्यंतचा विचार आत्तापर्यंत आपल्याला झालेला आहे. आजच्या वेळ पण संपलेला आहे, त्यामुळं आजच्या चिंतनाला विराम घेऊया. आजचं चिंतन सद्गुरू चरणी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान